आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे सत्तेत दिसेल। मनसे सत्तेत आल्यावर तुमचे प्रश्न सुटतील। यवतमाळच्या वणीमधील सभेत राज ठाकरेंचं वक्तव्य। वणीमधून राजू उंबरकर यांना मनसेकडून विधानसभेची उमेदवारी। राज ठाकरे यांच्याकडून घोषणा। मनसेकडून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर। वणी मतदारसंघातून उंबरकर विधानसभा लढणार। यवतमाळमधून राज ठाकरे यांची घोषणा। दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता। उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी विदर्भ दौरा आखला। यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा दौरा करणार। राज ठाकरे यांचं वक्तव्य। शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटामध्ये संघर्ष होण्याची चिन्ह। विद्यमान आमदार अजय चौधरींसह आणखी काही पदाधिकारी इच्छुक। लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी हे सुद्धा शिवडीमधून इच्छुक। जय पवारांचे बारामतीमधील दौरे वाढले। जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल। दादांचं वक्तव्य। बारामतीमध्ये जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशा लढतीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। पार्थ आणि जय पवार हे मोठे नेते आहेत। त्यांनी कुठे फिरावं हा त्यांचा प्रश्न। ते महाराष्ट्राकडे लक्ष देतात की फक्त कर्जत जामखेडमध्ये लक्ष घालतात हा सुद्धा त्यांचा प्रश्न। रोहित पवारांचा जय पवार यांना टोला। वसमतचे अजितदादा गटाचे आमदार राजू नवघरे यांनी दुसऱ्यांदा घेतली जरांगेंची भेट। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। महायुतीमधून जायचं असेल तर आम्ही थांबवू शकत नाही। थोडा संयम ठेवला तर पक्ष काही निर्णय करेल। हर्षवर्धन पाटलांवरील प्रश्नावर बावनकुळेंचं वक्तव्य।